आज पोचलो अक्कलकोटला. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? तर बघा, सर्वात आधी तर फ्रेश वगैरे झालो मस्त आणि त्यानंतर एक पेरू खाल्ला कारण उपवास होता आज आणि मार्गशीर्ष महिन्याचा उपवास होता माझा. त्यानंतर स्वामींच्या मंदिराकडे निघालो आणि खूप गर्दी होती कारण दत्त जयंती होती, त्यामुळे खूप जास्त गर्दी होती आणि अशी काही खूप बायकांची गर्दी होती आणि बायकांची लाईन वेगळी असते, पुरुषाची लाईन वेगळी असते. त्यानंतर इथे बघा स्वामींचं मंदिर आलेलं आहे आणि इथून मी दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आल्यानंतर इथे ना तुम्हाला स्वामींचा फोटो दिसेल आणि इथे काही फोटो वगैरे क्लिक केले, स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं. बाहेर आल्यानंतर देखील गाभाऱ्यामध्ये बसून स्वामींची सेवा वगैरे केली. त्यानंतर बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर ना इथे खूप सारे ना वेगवेगळे ना पुस्तक होते, म्हणजे ग्रंथ होते जे की आपण पारायण करतो ना, गुरुचरित्राचं, स्वामीचरित्राचं, विठ्ठल रुक्मिणीचं, परत राधेकृष्णाचे खूप वेगवेगळे इथे ना पुस्तक होते आणि त्यामधूनच मी 2 घेतलं. गुरुचरित्राचे अध्याय घेतले. 5 अध्यायांचं एक पुस्तक असतं ते देखील मी इथून घेतलं आणि मार्गशीर्ष महिन्याचा उपवास होता तर मला वाचन देखील करायचं होतं, तो देखील मी इथे एक पुस्तक घेतलं, वाचन वगैरे केलं. त्यानंतर अन्नक्षेत्रामध्ये आलो. इथे ना आल्यानंतर इथलाच प्रसाद वगैरे आम्ही घेतो कारण मला खूप आवडतं इथे आल्यानंतर. आणि बघा इथे खूप सारी लाईन होते. इथे कमीत कमी 2.5 तास लागले होते त्या दिवशी मला. दत्त जयंतीच्या दिवशी एवढी गर्दी होती आणि अन्नक्षेत्रामध्ये आल्यानंतर असं काही असतं आणि मग मी देखील इथे प्रसाद वगैरे घेतला आणि स्वामींचं परत इथे दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर देखील इथे आल्यानंतर खूप साऱ्या बायकांना भजन वगैरे करत होत्या आणि मी देखील दर्शन वगैरे करून घेतलं आणि खूप सुंदर असं दत्त महाराजांना इथे सजवलं वगैरे होतं फुलांनी आणि खूप प्रसन्न वाटत होतं इथलं वातावरण. त्यानंतर आम्ही पुढे आल्यानंतर थोडेफार फोटो क्लिक केले. आजचा होता असा मिनी ब्लॉग. चलो बाय आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओ आवडल्यास.